नमस्कार. 5च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. पाहुयात काही ठळक घडामोडी. आंतरराष्ट्रीय दहशतवादावर सर्वांनी एकत्र येऊन प्रभावी कारवाई करण्याची आता नितांत गरज असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियातील उफा इथं केलं. ब्रिक्सच्या संपूर्ण अधिवेशनात मोदी बोलत होते. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये मजबूत आर्थिक सहकार्याची गरज असल्याची भारताची भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या परिषदेत स्पष्ट केली. दुसरीकडे अवघ्या जगाचं लक्ष लागून राहिलेल्या शांघाय सहयोग संघटनेची उफा इथं बैठक होणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी या बैठकीत सहभागी होत आहेत. संघटनेमध्ये भारताला सदस्य देशाचं स्थान मिळावं ही मागणी पंतप्रधान लावून धरणार आहेत. या बैठकीत आर्थिक संबंध दृढ करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण चर्चा अपेक्षित आहे. मध्य प्रदेशातल्या बहुचर्चित व्यावसायिक परीक्षा मंडळ घोटाळ्याची चौकशी सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयानं दिला. मध्य प्रदेश सरकारनं या प्रकरणाची चौकशी सीबीआयकडे सोपवावी अशी विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयानं ही विनंती मान्य केली. या घोटाळ्याप्रकरणी न्यायालयानं सीबीआयकडून येत्या 24 जुलैपर्यंत प्रतिसाद मागितला आहे. या प्रकरणाशी संबंध असलेल्या जवळपास 45 व्यक्तींच्या मृत्यूची चौकशीही सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे. या प्रकरणासंदर्भात मध्य प्रदेशचे राज्यपाल राम नरेश यादव यांना बडतर्फ करण्यात यावं या विनंती अर्जावर सर्वोच्च न्यायालयानं केंद्र आणि राज्य सरकारला नोटिसा बजावल्या आहेत. ग्रीसवर असलेल्या कर्जफेडीबाबत नवा प्रस्ताव सादर करण्याची आणखी एक संधी युरोपीय समूहाकडून देण्यात आली आहे. ग्रीसकडून नवा प्रस्ताव आल्यास त्यावर रविवारी होणाऱ्या युरोपीय संघाच्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. कर्ज देणाऱ्या संस्था आणि देशांच्या कर्जफेडीबाबत आपण कालबद्ध कार्यक्रम तयार करून वेळेवर कर्जफेड करू असा विश्वास ग्रीक पंतप्रधान सिप्रास यांनी व्यक्त केला आहे. भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर असून त्यांनी आज पक्षाच्या महासंपर्क अभियानाचा आढावा एका बैठकीत घेतला. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्रिमंडळातले मंत्री आणि पक्षाचे पश्चिम विभागातले सर्व पदाधिकारी आणि नेते उपस्थित होते. पक्षाची सदस्य संख्या वृद्धीबरोबरच संघटनात्मक समन्वय साधण्याविषयी अमित शहा यांनी मार्गदर्शन केलं. राज्यातील सहयोगी पक्षांबरोबर अधिक चांगले संबंध कसे निर्माण होतील याविषयी अमित शहा या भेटीत विचारविनिमय करणार आहेत. महाराष्ट्राबरोबरच गोवा आणि गुजरातमधील पदाधिकाऱ्यांशीही शहा चर्चा करणार आहेत. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती आणि इतर विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीनं राज्यभरात आज आणि उद्या मोर्चे काढण्यात येणार आहेत. आज धुळे आणि ठाणे इथं जिल्हा काँग्रेसनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चे काढले. धुळे जिल्हा काँग्रेसच्या वतीनं शेतकरी मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचं नेतृत्व प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष माजी मंत्री रोहिदास पाटील यांनी केलं. मोर्चेकऱ्यांनी धुळ्याचे प्रभारी जिल्हाधिकारी ओमप्रकाश देशमुख यांना मागण्यांचं निवेदन दिलं. ठाण्यातही आज काँग्रेसच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. माजी मंत्री आणि आमदार नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली शहरातून हा मोर्चा काढण्यात आला. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, गोवंश हत्याबंदी कायदा रद्द करा, मुस्लिमांना 5% आरक्षण द्या या आणि आदी विविध मागण्यांचं निवेदन यावेळी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आलं. राज्यातील जनतेच्या प्रश्नांविषयी पावसाळी अधिवेशनात सरकारला जाब विचारणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल नागपूरमध्ये सांगितलं. जिल्हाध्यक्षांच्या मुलाखती घेण्यासाठी अजित पवार नागपुरात आले असून रवी भवन इथं आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. 6 महिने या सरकारला वेळ दिला, लगेच सरकारच्या विरोधात गेलो नाही. मात्र हे सरकार अपयशी ठरलं आहे, त्यामुळे सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिळून आंदोलन करणार आहेत, असं ते म्हणाले. लंडन इथं सुरू असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेत आज महिला एकेरीच्या गटात उपांत्य फेरीतल्या लढती होणार आहेत. यात सेरेना विलियम्स आणि मारिया शरापोवा यांच्या सामन्याकडे टेनिस रसिकांचं लक्ष लागलं आहे. दुसरी लढत पोलंडच्या राडावान्स्का आणि स्पेनच्या मुगुर्जा यांच्यात होणार आहे. दरम्यान भारताचा रोहन बोपण्णा आणि रोमानियाचा फ्लोरिन मर्गिया या जोडीनं पुरुष दुहेरीत अव्वल मानांकित अमेरिकेच्या ब्रायन बंधूंचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. तसंच सानिया मिर्झानं मार्टिना हिंगिसच्या साथीनं महिला दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.